ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण सामान्य काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आणि आजची ही पवित्र उपासना आपल्याला आपलं ख्रिस्ती ऐक्य, मसीहा जो जगाचा प्रकाश आहे तो, किंवा ख्रिस्तामध्ये इतरांना शुभवर्तमान देऊन सुवार्ता पसरविणे, या अनेक अशा पैलूंवरती आपल्याला चिंतन करण्यास बोलावित आहे. आजचं जे पहिलं वाचन आहे ते संदेष्टा यशया या पुस्तकातून घेतलेलं आहे. आणि संदेष्टा यशया प्रभू येशू ख्रिस्त जो येणारा मसीहा आहे त्याविषयी भाकीत करत आहे आणि लोकांना तो आशेचा किरण देत आहे. आणि विशेष करून संदेष्टा यशया झेबुलून आणि नप्ताली या दोन प्रदेशांना विशेष करून आशेचा किरण देत आहे. आता हे दोन जे त्यांचे इस्रायलचे वंश होते किंवा दोन प्रदेश जे होते इस्रायल मधील, ते उत्तरेमध्ये स्थायिक होते. इस्रायल जर देश पाहिला, त्यांचा जर नकाशा पाहिला, तर उत्तरेतील हे दोन प्रदेश असल्यामुळे जेव्हा जेव्हा इस्रायल वरती स्वारी होत असेल किंवा इतर देशातील परप्रांतीय लोक त्यांना जिंकण्यासाठी, युद्ध करण्यासाठी त्यांच्यावर चालून येत असत, तेव्हा या दोन प्रदेशांना नेहमी त्याचे परिणाम भोगावे लागत होते. त्यांचे घर जाळण्यात येत असत, त्यांच्या शेतीची नासाडी, आणि अनेक लोकांना ठार मारून कधी कधी त्यांना बंदिवासामध्ये नेण्यात येत असे. आणि त्यामुळे या लोकांना कधीच चांगल्या प्रकारे स्थायिक होता आलं नाही. 12 आपण पाहतो वंश होते इस्रायल देशाचे, त्याच्यातील हे दोन जे होते ते म्हणतात दे आर लॉस्ट ट्राईब, हरवलेले वंश. का? कारण त्यांना कधी एका चांगल्या प्रकारे त्यांना स्थायिक होता आलं नाही. परप्रांत्यामुळे मिसळल्यामुळे त्यांना नेहमी तुच्छ वागणूक देण्यात आली की तुम्ही आता खरेखुरे यहुदी लोक राहिला नाहीत म्हणून. अशा लोकांना संदेष्टा यशया आपण पाहतो तो भाकीत करत आहे, आशेचं किरण देत आहे. त्यांना सांगत आहे की अंधारामध्ये जे चाचपडत आहेत, काळोखामध्ये जे राहत आहेत, त्यांनी दिव्य प्रकाश पाहिलेला आहे. आणि तो प्रकाश म्हणजे प्रभू येशू मसीहा, जो त्यांना पापामधून, जो त्यांना ते ज्या बंधनामध्ये अडकलेले होते त्या बंधनातून सोडवण्यासाठी येणार होता. प्रिय मित्रांनो, आजही आपण पाहतो समाजामध्ये अनेक लोक ही बंधनामध्ये अडकलेली असतात, काळोखामध्ये जगत असतात. काही काही लोकांना आपण पाहतो की त्यांना या सर्व बंधनातून बाहेर यायचं असते, परंतु ते येऊ शकत नाही. मग त्यांना प्रकाशाचा किरण कोण असणार आहे? एक आफ्रिकेमधील एक कथा आहे. एक छोटी मुलगी सायंकाळच्या वेळेला, थंडी होती, तिथं काळोख होता, अंधार होता, आणि ती रस्त्यावरून चालत होती. आणि रस्त्यावरून चालत असताना तिने पाहिले एका ठिकाणी खूप उजेड होता, लोक गीत गात होती, आणि म्हणून ती मुलगी, छोटी मुलगी तिथं गेली. आणि त्या तिथं गेल्यानंतर तिने पाहिलं ते तर एक देऊळ होतं, एक चर्च होतं, आणि चर्च मध्ये गायन सुरू होतं, प्रार्थना सुरू होती, आणि ती छोटी मुलगी तिथं मागे जाऊन बसली. आणि सर्व पवित्र मिसा संपल्यानंतर जे धर्मगुरू होते त्यांच्याकडे ती गेले. तिने सांगितलं की सर, तुम्ही तर या पूजेमध्ये हे मिसा वगैरे करत असताना तुम्ही म्हटलं की तुम्ही जगाचा प्रकाश आहात, तर तुम्ही खरोखर जगाचा प्रकाश आहात का? आणि त्या धर्मगुरूने सांगितलं, नाही बाळा, मी जगाचा प्रकाश नाही, आमचा देव, आमचा परमेश्वर तोच खरा एकटा जगाचा प्रकाश आहे, आम्ही मात्र त्याचे थोडा थोडा प्रकाश इथं तिथं पसरवतो. आणि त्या छोट्या मुलीने सांगितलं, सर एक काम करता का, इथून खाली जी दरी आहे तिथं माझा गाव वसलेला आहे, तुम्ही माझ्या बरोबर येता का, जेणेकरून थोडा प्रकाश इथला तुम्ही माझ्या गावामध्ये सुद्धा द्याल. प्रिय मित्रांनो, आपण सर्वजण ख्रिस्ती आहोत, आणि बाप्तिस्म्याने आपल्या सर्वांना प्रभू मधील जो प्रकाश आहे तो मिळालेला आहे. आणि दृढीकरणाद्वारे आपल्या सर्वांना आमंत्रित केलेलं आहे की आपणही जे लोक अंधारात आहेत, काळोखात चाचपडत आहेत, त्या लोकांच्या जीवनाला अर्थ देण्यासाठी, त्यांचा अंधार दूर करण्यासाठी आपल्याला पाठवण्यात आलेलं आहे. आजचं दुसरं जे पवित्र वाचन आहे त्यामध्ये आपण ऐकतो की संत पौल म्हणतात की आपण सर्वजण ख्रिस्तामध्ये एक आहोत.
आणि त्यामुळे ख्रिस्तामध्ये आपण दुही करण्याचं काही कारण नाही की त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे आणि इतर जे प्रेषित होते त्यांच्यामुळे लोकांमध्ये दुही माजत होती. कोणी म्हणत होता मी पेत्राचा आहे, कोणी म्हणतो मी अपोलोचा आहे, कोणी म्हणतो मी पौलाचा आहे. आणि संत पौल त्यांना सांगतात की ख्रिस्तामध्ये आपण सर्व एक आहोत आणि त्यामुळे प्रभूच्या नावाने आपण एकत्र येऊन एकत्र काम केलं पाहिजे. देवाचं सुवार्ता, देवाच्या गौरवासाठी, देवाच्या इच्छेसाठी आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. आणि आजचं पवित्र शुभवर्तमान त्यामध्ये आपण ऐकतो की प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांना सांगितलं पश्चाताप करा, पापांपासून दूर जा, आपलं वाईट जीवन जे आहे त्याचं परिवर्तन करून चांगले जीवन जगण्यास सुरुवात करा. पुढे आपण ऐकतो की प्रभू येशूने त्याच्या पहिल्या शिष्यांना आमंत्रित केलं. प्रभू म्हणतो माझ्या मागे या आणि मी तुम्हाला माणसाचे मासेमार करणारे बनवीन. आपण पाहतो की प्रभू येशूने आपले सर्व काम सुरू करत असताना या पृथ्वी तलावरती पहिले कृत्य केले ते म्हणजे त्याने आपले शिष्य गोळा केले व त्याच्या कामात आणि त्याच्या मोहिमेत भाग घेतील असे त्यांनी लोक निवडली. आपण पाहू शकतो की त्याने मोठे मोठे शास्त्री लोक किंवा जे परुषी होते, विद्वान होते किंवा त्यांच्या समुदायातील सर्वात प्रभावी होते, अशा लोकांना प्रभूने बोलावलं नाही, तर प्रभूने अशा लोकांना बोलवलं की जे त्याच्यासाठी नेहमी उपलब्ध असतील. बाप्तिस्म्याद्वारे आम्ही येशूचा प्रकाश प्राप्त केला आहे आणि त्यामुळे त्याच्या शिष्यत्वाची हाक आम्हाला मिळाली आहे. आणि या बाबतीत येशूचा प्रकाश चमकवण्यात कामात आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी. आपण प्रथम आपल्यातील अनेक अंधकार क्षेत्र उघड करू शकतो. आपला स्वार्थीपणा, कमकुवतपणा, दुखणे, लोभ, सत्ता या सर्वांपासून दूर जाऊन आपण येशू जो महान प्रकाश आहे त्याचे आपण लहान प्रकाश या जगामध्ये बनवू शकतो. माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या या सामान्य काळातील तिसऱ्या रविवारी प्रभू येशू ख्रिस्त ज्याप्रमाणे त्याने आपले पहिले शिष्य निवडले त्याप्रमाणे तुम्हाला आणि मला बोलावित आहे. आपली परिस्थिती काही असो, आपण काही करत असो, आपल्या कामामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला आपल्या समाजामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्याचा प्रकाश इतरांना देण्यासाठी सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की तुम्हीही जे लोक गरीब आहेत, रंजले गांजलेले आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यात अंधार आहे त्या लोकांपर्यंत तुम्ही जा आणि माझी सुवार्ता त्यांना पसरवा. त्यासाठी लागणारी कृपा आपल्या सर्वांना मिळावी म्हणून आपण या पवित्र मिसा बलिदानामध्ये प्रार्थना करूया.